आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत हिंगोलीतील नागरिकांच्या नागरी समस्या। अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरती बासंबा फाट्यावरचा अत्यंत धोकादायक हा रस्ता बनलेला आहे। बघू शकता की या रस्त्यावरती जवळपास 100च्या वर अपघाताची संख्या झालेली आहे आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। ज्या ठिकाणी अपघात संख्या त्या ठिकाणी मी सध्या आहे। बघू शकता की हा बासंबा फाट्याचा रस्ता आहे। या ठिकाणी जवळपास 40 गावांना जोडणारा हा रस्ता असून या ठिकाणी 100च्या वर अपघात झालेले आहेत आणि अनेकांना या ठिकाणी जीव आपला गमवावा लागले आहेत। उडान पूल जवळपास 8 महिने मंजूर झाले, मात्र अद्यापर्यंत याच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये। बघितल्यास अत्यंत धोकादायक वळण या रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत। कोणत्याही या रस्त्यावरती आपल्याला बोर्ड लावलेला पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होत आहेत। त्यामुळे अनेकातून मागणी करते की या ठिकाणी डिवायडर त्याचबरोबर या ठिकाणी उडान पुलाचं काम हो। तर जाणून घेऊयात नेमक्या काय आहेत समस्या। आता सकाळी लेकरं घेऊन जातो आम्ही, इथं खूप ट्रॅफिक होते। एखाद्यावर एक खालून वाहन येते, एखाद्या वरून वाहन येते, एखाद्यावर इथून सांभाळून चालायला लागते आम्हाला। ऍक्सिडेंट पण खूप होतात इथं सध्याच्या ह्याच्यात। गाडीत मुलं असल्यामुळे खूप आरामाने सावकाश जायला लागते आम्हाला, सकाळ संध्याकाळ। सर्वसामान्याला हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, नेहमीचाच प्रॉब्लेम आहे की या साईडकडून जे टू व्हीलर वाहन येतात, तुम्ही बघतच आहे या रोडला किती वाहन वगैरे, किती रस्ता हा बिझी राहतं। त्याच्यामुळे जर टू व्हीलरने एखादा सर्वसामान्य जर येत राहिला तर दररोज कसं असतं इथं प्रॉब्लेम फेस होतं। आणि या साईडकडून दोन्ही साईडकडून हा मेन रस्ता आहे, हिंगोलीला जाताना मारोळा साईड हा पण रस्ता आहे आणि या साईडला नांदेडला जाणं लागतं। हा बायपास काढलेला आहे, पण हा त्यावेळेस योग्य असा मार्ग लावलेला नाही। त्यावेळेस आमच्या गावाकडे मागं 2-4 ॲक्सिडेंट झालेले तिथेच झालेले आहेत, कारण की भरगतचा असे ट्रक वगैरे या साईडने येतात। त्यामुळं सर्वसामान्य माणसाला खूप त्रास आहे या रोडचा। त्याच्यामुळं उडान पूल व्हायला पाहिजेत, ही आमची अशी मागणी आहे। इथे कसं म्हणजे उडान पूल नसल्यामुळे रोज अपडाऊन आम्ही करतो, पण उडान पूल नसल्यामुळे इथं रोजचे अपघात घडत आहेत। मोठ्या जड वाहनाचे आवक-जावक खूप आहे, त्याच्यामुळे मोटरसायकलीवाल्याला खूप त्रास आहे। दिल्ली ते हैदराबाद महामार्ग 161 क्रमांक हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर सगळ्यात जास्त अवजड वाहनाची ये जा होत राहते। परंतु बासंबा या फाट्यावर इथे उडान पुलाची अत्यंत आवश्यक असताना ज्यावेळेस NHAI हा नॅशनल हायवे या इथल्या अधिकाऱ्याने इथं उडान पूल न बनवता दुसरीकडे उडान पूल बनवले आणि उडान पूल इथे नसल्यामुळे इथे बासंब्याच्या जवळपास आज 40 गावाचा संपर्क आहे। बासंब्याहून येणाऱ्या 40 गावाचे लोक इथं येतात आणि त्यांना त्यांचा जीव मोठी धोक्यात घालून हा 4 रोड क्रॉस करावा लागतो आणि नंतर हिंगोलीच्या मार्गाला लागावा लागतो। ही सगळ्यात मोठी ही जनतेची ही एक मोठी समस्या आहे। हा मोठा रस्ता महामार्ग असल्यामुळे इथे जास्त अपघात होण्याची शक्यता, मी पण एक वेळ पडलेला आहे इथं मोटरसायकलवरून। तर आमची मागणी अशी आहे की इथून उडान पूल झाला तर सोयीस्कर होईल आमच्यासाठी। गोरगरिबांचे इथं खूप म्हणजे असे लोकांचे येणाऱ्या जाणाऱ्यांचे मृत्यू झालेले आहेत, आतापर्यंत 100 लोक गेलेले आहेत इथून। तर आम्हाला असं वाटतं की इथं जर उडान पूल झाला तर खूप सोयीचं होईल आणि मृत्यू वाचतील। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडा येथे शिक्षक आहे आणि मला हिंगोलीवरून रोज इथं अपडाऊन म्हणजे जाणं येणं करावं लागते। तर यावेळेस या ठिकाणी या भागामध्ये आल्यानंतर मला इथं उड्डाणपुलाची आवश्यकता वाटते, कारण की या भागामध्ये म्हणजे प्रवाशांचा जीव हा मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडावा लागतो आणि प्रत्येक वेळेस हा रस्ता ओलांडताना आमच्या मनामध्ये धाकधूक असते की बाबा हा रस्ता ओलांडताना आमचा काही अपघात होऊन आम्हाला काही कुठल्याही प्रकारचं इजा होणार नाही याची काळजी प्रत्येक वेळेस घ्यावी लागते। आणि हा रस्ता अतिशय धोक्याच्या वळणाचा आहे। तर माझं एवढं म्हणणं आहे की शासनाने इथे उड्डाणपूल व्हावा अशी मी शासनाच्या माझ्या वतीने आणि सगळ्या लोकांच्या वतीने विनंती करतो की बुवा या ठिकाणी उड्डाणपुलाची नितांत आवश्यकता आहे। तर कसं आहे, आता इथं जर ब्रिज झाला तर भरपूर सगळ्याच्या सोयीस्कर गोष्टी होतील, कारण की येणारे जाण्याचे वाहनं जे आहेत त्याची वेग भरपूर जास्ती असतो। यायला ज्याला क्रॉस करायला इकडच्या वाहनवाल्यांना जवळपास असं दिसत नाही आलेली गाडी वगैरे, ते इकडे येतात असे 4-5 लाईन असे आपल्याला क्रॉस करून जाणं गरजेचं आहे। आणि तिकडचा रस्ता खराब झाल्यामुळे सगळ्या लोकांची इकडून येण्या जाण्याची आवक जास्ती वाढलेली आहे। त्याच्यामुळे भरपूर लोकांना अडचणी अशा फेस करावं लागायला। त्याच्यामुळे इथे जर ब्रिज झाला तर सगळ्याचा सोयीस्कर होऊन जाईल। तर ह्या होत्या अकोला ते नांदेड महामार्गावरील हिंगोलीच्या बासंबा फाट्यावरती समस्या। खरं तर या ठिकाणावरती उडान पुलाची गरज आहे आणि उडान पूल नसल्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत 100च्या वर अपघात झालेत। अनेक जणांना या ठिकाणी धोकादायक प्रवास करावा लागतोय, धोकादायक प्रवास करून आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी आपला प्रवास करावा लागतोय। तर अनेकांना या ठिकाणी अपघातामुळे आपले प्राण देखील गमावे लागले।
आता झोपेत असलं प्रशासन जागा होणार का आणि या ठिकाणी उड्डाणपूल करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.